नमस्कार, कसे सगळे? मस्त ना? मी पण मस्त मजेत. तर मंडळी आज चाललंय दोडका खुरपायचं. कसं कालवा करते मुद्दाम दोडका खुरपायचं चालू या 9 ते 3 केलं, त्यामुळं जाऊबाई होती खुरपायला. तर डाळिंब तोडलं 10-12 कॅरेट आणि मग इकडं खुरपायला येऊन बसलो, त्यामुळे एवढंच खुरपायचं झालंय. आता मी एकटीच खुरापते आणि इकडं कारभारी कालवा करतात. का कालवा करताय हो? हा नाचताय का पाईप जोडताय नक्की? येड्याचा बाजार. कसं नाचत्यात बघितलं का? पाईप जोडत होत नुसतं नाचत्यात. जोडला का पाईप? जोडला की काय तुझ्या बेन माझ्या भेन तुझं साधं बिया वाटतं तुझं. कशामुळं बरं? माझी कशामुळं भीती? तुला ही करते काय करते? भिजवाय आलंय मका. मग नको भिजवायला. नुसतं कल्टीच मारताय ट्रॅक्टरने. नको म्हणायला आता. आई नाही. बेन जोडलं की ग. आई नाही, बापू नाही, तुम्हाला कोण बोलायला आई नाही. मी तर नकोय बोलायला. हं. आता ही मका पिरून ठेवली बघा मंडळी, आणि ह्याला भिजवाय आता पावसाच्या भरोश्यावर बसल्यात. पाऊस कधी यायचा? आता मका पेरलेली ओलं थोडंसं रान होतं, त्याने मका पिटाळून जाईल. एकदा पाणी दिल्यावरती उगवल्यावरती परत पाऊस आला तरी काय अडचण नाही, म्हणजे पावसावरती येईन परत ना. पण उगवायच्या टायमिंगला तरी त्याला पाणी पाहिजे ना. तर त्यांना ते हे झालं, हे पाईप माझ्याकडनंच फुटला होता. पण ह्याचं फुटायचं कारण पण त्यांनी मला नीट सांगितलं नाही. कॉक कुठला फिरवायचा, काय करायचं. सारखा फोन केला की कट करत होतं आणि मग बसला फुटून पाईप मी मोटर चालू केल्यावर. आता हे भिजवायसाठी मी कालवा केला, त्यामुळं कालवा केल्यामुळं तरी जोडायचं झाला पाईप. आता मग ही मका भिजवायला येईन. इथं पेरली मका आणि ह्याच्या पलीकडं घेवडा दोडक्याच्या पलीकडं कोपरा तिकडचा पेरलाय. चांगला आलाय दोडका. पण हे काय झालं, इथं उगवल्यामुळं औषध मारायला जरा लेट झालं आणि मग ते उगवल्यावर काय औषध मारता आलं नाही. पण घेवडा नाही, दोडका आहे. मग ही दोडका आता गवत आलं त्याच्यात. पण आता खुरपून घेतल्यावर चांगलं दिसतंय पाठीमागं बघा असं, त्यामुळं खुरपायला चालू केलं. इकडं बीन्स आहेत, पण ते बीन्स काय दिसा नाही तेवढं. दोडक्यासारखं त्याचं काय फास्ट दिसत नाही मला वाटतंय. त्याचं ते काय म्हणतात ना, उगवण्याची म्हणजे वाढण्याची त्याची जरा ही प्रोसेस जरा दमानी आहे आणि दोडक्याची जरा फास्ट आहे. आता दोडक्याला खुरपण होईपर्यंत ह्याची वर बांधायसाठी सोय करावं लागेल. पटकन तारा खुट्या आणून, कळक आणून, तर हे घेवड्याची चांगली हे राहणार आहे. तर आता ही खुरपून घ्यायचं काम करणार आहे आणि कारभाराच्या मागं लागून ह्याला खुट्या ठोकून तारा काठ्या आणून बांधून घेणार आहे. म्हणजे कसं जरा वरती बांधल्यावरती जरा पिकं पण चांगली दिसतात. इकडं बीन्स आलंय, पण काय ते दिसा नाही एवढं. गवतच उगवलंय, औषध मारल्यामुळं तरी थोडंसं हे झालं. आणि हा इथं दोडका आहे.